श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे स्मार्ट सुनबाई. घरामध्ये खर्चामुळे ताण निर्माण झाला होता. सकाळची वेळ होती. किचनमध्ये भांड्यांचा आवाज येत होता, पण त्या आवाजात नेहमीचा गोडवा नव्हता. ताण, चिडचिड आणि न बोललेले प्रश्न मिसळले होते. इतका खर्च कसा वाढतोय रोज? काहीच समजत नाही. सासूचा आवाज थोडा मोठाच होता. हॉलमध्ये बसलेले सासरे शांत होते. त्यांच्या हातात पेपर होता, पण नजर मात्र एका ठिकाणी स्थिर नव्हती. त्यांना सगळं कळत होतं, पण ते काही बोलत नव्हते. मी काय एकटीच करते का सगळं? सासू पुन्हा म्हणाल्या. तुम्ही पण बघायला हवं ना. घर चालवणं सोपं नाहीये. तेवढ्यात स्मिता किचनच्या दारात उभी होती. ती नुकतीच या घरात आली होती. लग्नाला अजून 2 महिनेही झाले नव्हते, पण या 2 महिन्यातच तिला एक गोष्ट नीट कळली होती. या घरात काहीतरी बरोबर नाही. ती शांतपणे सगळं ऐकत होती. आई, जरा शांत बस ना. नवऱ्याचा आवाज आला. तो ऑफिसला जायला तयार होत होता, पण चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. कसं शांत बसू? रोज नवीन खर्च आणि कुणालाही काही फरक पडत नाही. स्मिताने पाणी घेतलं आणि टेबलावर ठेवलं. आई, पाणी घ्या, ती शांतपणे म्हणाली. सासूने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. तू राहू दे, तुला अजून काय कळणार आहे घर खर्चाचं? त्या शब्दांनी स्मिताला टोचलं, पण ती काही बोलली नाही. ती फक्त हलकसं हसली आणि पुन्हा किचनमध्ये गेली. स्मिता बाहेरून शांत होती, पण तिचं मन खूप काही पाहत होतं, समजत होतं. ती लक्ष देत होती. घरात पैसे येतात, पण टिकत नाहीत. कुठे खर्च होतोय कुणालाच नीट माहिती नाही. प्रत्येकजण तणावात आहे, पण कोणी ओपनली बोलत नाही. तिला हेही जाणवलं, या घरात समस्या पैशाची नाही, तर व्यवस्थेची आहे. त्या दिवशी दुपारी सासू किचनमध्ये होत्या. स्मिता त्यांना मदत करत होती. आई, मी भाजी कापते. ठेव, मी करते, सासू थोड्या कोरड्या आवाजात म्हणाल्या. थोडा वेळ शांतता. मग स्मिता हळूच म्हणाली. आई, आपण सगळे बसून एकदा खर्चाबद्दल बोललो तर कदाचित उपाय सापडेल. सासूने लगेच हात थांबवला. तू आम्हाला शिकवणार आहेस का? त्यांचा आवाज कठोर झाला. नाही आई, मी फक्त काय? तू नवीन आहेस इथे, आधी घर समजून घे. त्या क्षणी स्मिताला समजलं, इथे थेट बोलून काही होणार नाही. ती पुन्हा शांत झाली. त्या रात्री सगळे झोपले होते. स्मिता आणि तिचा नवरा अमोल त्यांच्या खोलीत होते. अमोल मोबाईलमध्ये गुंतला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण लपवला जात नव्हता. स्मिता त्याच्याकडे पाहत होती. अमोल, ती हलक्या आवाजात म्हणाली. हं, तुम्ही ठीक आहात ना? तो थोडा चिडला. हो ना. काय झालं? आज सकाळी आई खूप टेन्शनमध्ये होत्या. अमोलने दीर्घ श्वास घेतला. सगळं ठीक आहे, तू त्यात पडू नकोस. पण आपण सगळे मिळून. स्मिता, तो थोडा मोठ्याने म्हणाला. तू नवीन आहेस, तुला अजून सगळं कळणार नाही. ती शांत झाली, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती. दुःख नाही, तर निर्धार. पुढचे काही दिवस स्मिता काहीच बोलत नव्हती, पण ती प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवत होती. वीज बिल उशिरा भरलं जात होतं. किराणा उधारीवर येत होता. अमोल काहीतरी लपवत होता. सासू प्रत्येक गोष्ट कंट्रोलमध्ये करत होत्या. एकदा तिने पाहिलं, सासू कपाटात काहीतरी लपवत होत्या. स्मिताने काही विचारलं नाही, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं चाललंय काय? एक दिवस स्मिता एक वही घेऊन बसली. ती घरातले सगळे खर्च लिहायला लागली. दूध, भाजी, वीज, किराणा, सगळं व्यवस्थित. ती काहीच सांगत नव्हती, फक्त स्वतःसाठी समजून घेत होती. तेवढ्यात सासू आल्या. काय करतेस? आई, मी फक्त खर्च लिहितेय, त्याची गरज नाही, आम्ही बघतो सगळं. स्मिता हसली.
हो आई, मी फक्त शिकते. त्या संध्याकाळी घरात एक माणूस आला. मॅडम, पैसे केव्हा देणार? खूप दिवस झाले. स्मिता थबकली. सासू घाबरल्या. उद्या देते, उद्या नक्की. तो माणूस निघून गेला. घरात पुन्हा शांतता. पण ही शांतता वेगळी होती, ताणाने भरलेली. त्या रात्री स्मिता खिडकीजवळ उभी होती. तिच्या मनात सगळे प्रश्न फिरत होते. घर कर्जात आहे का? अमोल का काही सांगत नाही? आई सगळं का लपवत आहेत? ती स्वतःशीच म्हणाली, प्रॉब्लेम मोठा आहे, पण त्याचा उपायही असणारच. स्मिताच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त एकच गोष्ट होती, निर्णय. ती हळूच म्हणाली, मी या घरात फक्त सून म्हणून आले नाही, मी या घराला उभं करण्यासाठी आले आहे. घरातल्या त्या घटनेनंतर, म्हणजे उधारी मागायला आलेला माणूस, स्मिताच्या मनातले सगळे प्रश्न आता स्पष्ट झाले होते. हे घर फक्त ताणात नाही तर अडचणीत आहे. पण फरक एवढाच, इतर सगळे त्या अडचणीपासून पळत होते आणि स्मिता त्याला सामोरी जायला तयार होती. पुढच्या सकाळी स्मिता नेहमीप्रमाणे काम करत होती, पण तिचं लक्ष सतत एका गोष्टीवर होतं, घरातला पैशांचा प्रवाह. ती शांतपणे निरीक्षण करत होती. दूधवाला पैसे मागतोय, किराणावाला उधारी बंद करण्याची धमकी देतोय, वीज बिल टेबलावर पडलंय पण भरलेलं नाही. ती मनातच सगळं जोडत होती. त्या दिवशी दुपारी सासू बाहेर गेल्या होत्या. सासरे हॉलमध्ये बसले होते. स्मिताने थोडा धीर केला. बाबा, ती हलक्या आवाजात म्हणाली. सासऱ्यांनी तिच्याकडे पाहिलं. काय ग, मी काही विचारू का? विचार. ती थोडी थांबली, पण मग सरळ विचारलं, घरात सगळं ठीक आहे ना? सासऱ्यांनी काही क्षण काहीच बोललं नाही. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती, जणू ते खूप काही सांगू इच्छित होते, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी ते हलक्या आवाजात म्हणाले, सगळं ठीक होईल. स्मिताला कळलं, सगळं ठीक नाही. त्या रात्री स्मिता पुन्हा अमोलशी बोलायला बसली. अमोल, मला खरं सांगा. तो थोडा चिडला. आता काय झालं? घरात कर्ज आहे ना? तो थबकला. काही क्षण शांतता. मग तो हळू आवाजात म्हणाला, हो. स्मिताचं मन क्षणभर थांबलं, पण ती शांत राहिली. किती? खूप आहे आणि वाढतच चाललंय. मग आपण सगळे मिळून? काही उपयोग नाही. अमोल अचानक ओरडला. तुला वाटतं आम्ही प्रयत्न केले नाहीत? तो निराश झाला होता पूर्णपणे. स्मिता त्याच्याकडे पाहत होती. ती त्याच्यावर रागावली नाही. तिला त्याची परिस्थिती समजत होती. ती फक्त इतकंच म्हणाली, प्रयत्न चुकीच्या पद्धतीने झाले असतील, पण आपण योग्य पद्धतीने पुन्हा करू शकतो. त्या रात्री स्मिता झोपली नाही. ती वही घेऊन बसली होती. तिने सगळं लिहायला सुरुवात केली. कर्ज किती आहे हे तिने अमोलला विचारून लिहिलं. महिन्याचा खर्च किती, इन्कम किती, ती आकडे जोडत होती. आणि अचानक तिला जाणवलं, समस्या मोठी आहे पण अशक्य नाही. ती स्वतःशीच म्हणाली, जर आपण खर्च कमी केला आणि इन्कम वाढवली तर हे घर वाचू शकतं. पुढच्या दिवसापासून स्मिता ॲक्शनमध्ये आली. ती घरातले अननेसेसरी खर्च बंद करू लागली. किराणा व्यवस्थित प्लॅन करू लागली. वीज वापर कमी केला. सुरुवातीला कुणालाही काही कळलं नाही, पण हळूहळू फरक दिसायला लागला. एक दिवस स्मिताने मोबाईलवर काहीतरी शोधायला सुरुवात केली. घर बसल्या काय काम करता येईल? तिला काही आयडिया मिळाले. घरगुती पदार्थ विकणे, ऑनलाईन ऑर्डर घेणे, सोशल मीडिया वापरणे. तिच्या डोक्यात एक प्लॅन तयार झाला. त्या दिवशी तिने किचनमध्ये काही खास पदार्थ बनवले. सासू आश्चर्याने म्हणाल्या, आज काय विशेष आहे? स्मिता हसली. आई, एक आयडिया आहे. कसली आयडिया?
आपण हे पदार्थ विकायला सुरुवात करूया. सासू लगेच चिडल्या. आपण बिझनेस करणार आणि तू शिकवणार? आई, मी शिकवत नाहीये. फक्त बस, या घरात असले प्रयोग चालणार नाहीत. त्या क्षणी सगळे हॉलमध्ये जमा झाले. अमोलही आला. काय झालं? सासू म्हणाल्या, तुझी बायको आता बिझनेस सुरू करणार आहे. अमोलने स्मिताकडे पाहिलं. स्मिता, हे सगळं सोपं नाही. स्मिता शांतपणे उभी राहिली. तिने सगळ्यांकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच ठाम आवाजात बोलली, सोपं नाही पण गरजेचं आहे. घरात शांतता पसरली. ती पुढे म्हणाली, आपण सगळे ताणात आहोत, पण कोणी उपाय शोधत नाही. मी उपाय शोधते आणि मला तुमची साथ हवी आहे. सासू काही बोलणार होत्या, पण स्मिताने थांबवलं. आई, तुम्ही म्हणता मी नवीन आहे, म्हणूनच माझ्याकडे नवीन विचार आहेत. स्मिताने पुढे प्लॅन सांगितला. आई, तुमच्या रेसिपीज बेस्ट आहेत, तुम्ही बनवा. बाबा, तुम्ही अकाउंट सांभाळा. अमोल, तुम्ही मार्केटिंग करा. मी सगळं मॅनेज करते. सगळे एकमेकांकडे पाहत होते. हे सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं. अमोलने दीर्घ श्वास घेतला. आणि जर हे फेल झालं तर? स्मिता हसली. आधीच काय जिंकतोय आपण? त्या एका वाक्याने सगळे शांत झाले. काही क्षणांनी सासरे म्हणाले, एकदा प्रयत्न करून बघूया. सासू अजूनही नाराज होत्या, पण त्यांनी काही बोललं नाही. त्या रात्री स्मिता मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर पहिली पोस्ट टाकत होती. तिच्या हातात थोडी भीती होती, पण त्यापेक्षा जास्त विश्वास होता. पहिलं पाऊल टाकलं आहे, आता मागे वळायचं नाही. आणि पहिल्याच दिवशी पहिली ऑर्डर आली. स्मिताच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती हळूच म्हणाली, ही फक्त सुरुवात आहे. पहिली ऑर्डर. मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला तो छोटासा मेसेज, पण त्याचं वजन खूप मोठं होतं. स्मिताच्या हातात मोबाईल होता. तिचे डोळे चमकत होते. अमोल, बघा, ती आनंदाने म्हणाली. अमोलने मोबाईलकडे पाहिलं आणि काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. खरंच ऑर्डर आली आहे, तो हलक्या आवाजात म्हणाला. त्या रात्री घरात एक वेगळीच ऊर्जा होती. सासू अजूनही थोड्या शासंक होत्या, पण त्याच्या चेहऱ्यावर क्युरिओसिटी होती. काय मागवलंय त्यांनी विचारलं. स्मिता हसली. तुमचा स्पेशल मसाला चिवडा आणि लाडू. सासूच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. माझ्या हातचं. त्या क्षणी त्यांना पहिल्यांदा जाणवलं, त्यांच्यातही काही खास आहे. पुढच्या सकाळी घरात सगळे लवकर उठले. सासू किचनमध्ये पूर्ण उत्साहात होत्या. सासरे वही घेऊन बसले होते. अमोल मोबाईलवर पेज तयार करत होता आणि स्मिता सगळं कोऑर्डिनेट करत होती. पहिल्यांदाच हे घर प्रॉब्लेमबद्दल नाही, तर सोल्युशनबद्दल बोलत होतं. स्मिता सगळ्यांना शांतपणे गाईड करत होती. आई, पॅकेजिंग नीट करूया. बाबा, खर्च लिहून ठेवा. अमोल, फोटो छान काढा. तिच्या आवाजात कॉन्फिडन्स होता, पण त्यात आदेश नव्हता. सोबत घेऊन चालण्याची ताकद होती. पहिली ऑर्डर पूर्ण झाली. स्मिताने ते काळजीपूर्वक पॅक केली. डिलिव्हरीसाठी माणूस आला आणि त्या क्षणी सगळे दरवाजाजवळ उभे होते. जणू काही मोठं घडत होतं. डिलिव्हरी गेल्यानंतर घरात काही क्षण शांतता होती. मग सासरे हलक्या आवाजात म्हणाले, आपण काहीतरी केलं आज. अमोलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि सासू त्या काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात अभिमान दिसत होता. पुढचे काही दिवस ऑर्डर हळूहळू वाढायला लागल्या. एक दिवस 2 ऑर्डर, मग 4, मग 10. घरात आता ताण कमी झाला होता. बोलण्यात पॉसिबिलिटी आली होती आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशा दिसत होती. स्मिता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करत होती. वेळेवर डिलिव्हरी, क्वालिटी मेंटेन, ग्राहकांशी नम्रपणे बोलणं. एक दिवस
एक ग्राहक फोन करून म्हणाला, तुमचा माल खूप छान आहे, आम्हाला बल्कमध्ये पाहिजे. हा तो क्षण होता जिथे छोटा बिझनेस मोठा होण्याची संधी होती. सगळे हॉलमध्ये बसले होते. अमोल थोडा घाबरलेला. इतकी मोठी ऑर्डर आपण मॅनेज करू शकतो का? सासू म्हणाल्या, चुकलं तर? स्मिता शांतपणे बोलली, चुकायची भीती ठेवली तर कधीच पुढे जाणार नाही. ती पुढे म्हणाली, आपण छोटं सुरू केलं, पण आपली क्षमता मोठी आहे. त्या दिवशी पहिल्यांदा सासूनी स्मिताकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. त्यांना जाणवलं, ही फक्त सून नाही, ही विचार करणारी आहे. त्या हळूच म्हणाल्या, ठीक आहे, करूया. काही महिन्यानंतर तेच घर आता पूर्ण बदललं होतं. कर्ज कमी झालं होतं, इन्कम वाढली होती, घरात हसू परत आलं होतं आणि सगळ्यात मोठा बदल, सगळे एकत्र आले होते. एक संध्याकाळ सगळे एकत्र बसले होते. सासरे म्हणाले, हे सगळं शक्य झालं कारण कुणीतरी हार मानली नाही. त्यांनी स्मिताकडे पाहिलं. अमोल उठला. तो स्मितासमोर आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी तुला कमी समजलो, पण तू सगळ्यांना पुढे नेलंस. स्मिता हसली. आपण सगळ्यांनी मिळून केलं. सासू शांतपणे उठल्या. त्या स्मिताजवळ आल्या. काही क्षण काहीच बोलल्या नाहीत. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, मी चूक होते. सगळे थबकले. मी तुला फक्त सून समजत होते, पण तू तर या घराची ताकद आहेस. त्या क्षणी स्मिताच्या डोळ्यात पाणी आलं. पण ते दुःखाचं नव्हतं, तो सन्मान होता. त्या रात्री स्मिता एकटीच बसली होती. ती त्या पहिल्या दिवसाची आठवण काढत होती, जेव्हा घरात फक्त ताण होता आणि आज तेच घर उभं होतं. ती हळूच म्हणाली, सून जर स्मार्ट असेल तर ती घर फक्त सांभाळत नाही तर उभं करते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.